तर काही स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. आज आपण चालू पवना लेकला. कोण कोण आहे आपल्यासोबत? तर आज आपल्यासोबत आहे आपला रोजचा करण आणि वैभव आता. तर पहिले पाणी पितोय आणि आपला अशा काही लोकेशनला वरनं चालू होते आपला ब्लॉग. तर निघूया आपण इथून जाणार आहे पवना लेकला. 2 गाड्या आहेत आपल्यासोबत. मजा येणार आहे खूप आजच्या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू राहा लास्टपर्यंत बघा. भेटूया तुम्हाला मोटो ब्लॉग सेटअपवर. तर मित्रांनो फायनली निघालो इथून. तर ह्याला वैभवाला पाय वगैरे धुवायचे होत नाही का पाय होत नाही. चल वरती आता. भाजी वगैरे बघायची पडली तर गाडी ना लो ना ही भाजीवरनं सटकली नाही पाहिजे. भाजीवरनं सटकली ना डायरेक्ट तिकडे तिकडे पप्पा. हां डायरेक्ट सांडलो आपण. डायरेक्ट सांडतो आपण. गाडी स्लो जाणार. आज आपण चाललोय पवना लेकला. आज त्या वैभवाला सुट्टी होती. तो बोलत होता की कुठेतरी फिरायला जाऊया. तर आज आपण चाललोय पवना लेकला. फिरून घ्या यार, मजा करून घ्या. लाईफ एकच आहे, जगून घ्या. डायरेक्ट चिपी चप्पा. काय टेन्शन नाही, कोणाचं एक नाही ना करून नाही. जगायचं जिवायचं, मस्त खायचं प्यायचं, मौज मस्त करायची. काय टेन्शन नाही घ्यायचं कोणाचं. ना पोरीचं टेन्शन घ्यायचं ना पोराचं टेन्शन घ्यायचं. हे आपण आपली लाईफ एन्जॉय करायची. बॉडी बिडी चांगली बनवायची. हे आता मी पण जिम लावणार आहे. आपला डायरेक्ट नवीन वर्षी नवीन सुरुवात. चक्करचा धुप्पा करणार आहे डायरेक्ट. नवीन वर्षी नवीन सुरुवात. म्हणजे आता व्ह्यू तर काय भारी दिसणार आहे आपल्याला जाता आता. म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे. तर आपण आपली राईड सुरू केली काहीतरी 4 वाजता केले असेल. हा व्ह्यू तर काय तुम्हाला रोजचाच बघण्यासारखं झाला असेल. म्हणजे दर ब्लॉगमध्ये तुम्ही हा व्ह्यू बघतच असाल. मिनी ब्लॉग झालं, मोठं ब्लॉग झालं, मोठे व्हिडिओ झाले, तुम्हाला ह्याच्यात तर दिसतच असेल. तर काय टेन्शनच नाही. व्ह्यू एन्जॉय करा, बाकी काय नाही भाई. व्ह्यू एन्जॉय करायसाठी बाकीचं टेन्शन नाही येतं. कुठं राहिला यासाठी हा शारद्या ना. बघा स्लो गाडी चालवतोय मग मजा येत नाही मला गाडी चालवायला. चिपी चिपी चाप्पा, चिपी चिपी चाप्पा, बप्पा धप्पा, डायरेक्ट धप्पा. ला 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 ला. खंडाला 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 लोणावळा, खंडाला लोणावळा भाई. खंडाला लोणावळा असा स्पॉट आहे ना की सगळ्यांना डायरेक्ट मनात जाण्यात सगळीकडे बसलं पाहिजे. खूप जण फिरायला येतात लोणावळा, खंडाला लोणावळा. वेगळ्याचं लोकेशन खूप भारी आहे. परत आमची इथं गगनगिरी महाराजांची इथं पण खूप जण अशी फिरायला येतात. फिरत राहा भाई, काय टेन्शन नाही कोणाचं. फिरत राहायचं, जगत राहायचं, फिरत राहायचं, जगत राहायचं. म्हणजे यायचं निवांत जायचं, स्लो एकदम यायचं. मला टेन्शन न घेता या, मला न टेन्शन घेतं जा घरी. मित्रांनो अजून हे दोघं आलेले नाही आहेत. काय करत आहे दोघांचं सांगा. तेवढी गाडी 28च्या स्पीडला चालवते मी स्लो एकदम, तरी पण अजून आले नाहीत. थांबले वाटतं मला, कुठं थांबले वाटतं ते.
कुठे थांबलेत काय समजत नाही. ला 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 डोंगर बघा नुसती डोंगर बघा नुसती डोंगर तिथं बघा तिथं पहाडी पहाड बघा कशी मजा आली. तिथं बघा तिथं डोंगर आहेत. आले ना दोघं पण आली काय टेन्शन नाही दोघं आलेत. ला 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 ढगळान ढगळान नसताना का ला 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 माकडं बघा तिथं आली ना तर मग ती तुम्हाला एवढं दिसतील ना माकडं आपलीच प्रजाती बसर निश्चित माकडं ला 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 ब्रिज खाली आलं ना का एवढी अशी थंडी हवा वाटते ना काय समजत नाही का एवढं थंड वाटतं ना का बसरे बस भाई डायरेक्ट आत थंडी काही काय आज पण घाट जाम आहे का काय भाई कमेंटमध्ये सांगा मित्रांनो केस कापू का नको यार नुसती हेल्मेट घातलं ना त्या दोघांनी ना माझा बलक लावा फार हरवला आहे तर ना ती केस नुसती डोल्यावर येतात. कोणी माहिती आहे स्मितेशनी आणि यांनी करणनी तर नुसती केस डोल्यावर येतात डोल्यातून नुसतं पाणी निघतं तर काय फोटो दिसत तर नाही आहे हे दिसतंय असं काही सीन नाही आहे पण केस डोल्यात जातात ना तर थोडं नुसतं धावायला अशी केस बाजूला करायला लागतात. तर बलक लावा एक मागावं लागेल. रायडिंगची जी मजा आहे ना ती कुठंच नाही आहे. एवढं भारी वाटतं रायडिंग करताना खूप म्हणजे खूप भारी वाटतं मला तर. म्हणून मी जेव्हा मला टाईम भेटेल तेव्हा गाडी काढायची मस्त एखाद्या राऊंड मारून यायचा चिल में दिल बस. इथून एक्सप्रेस वे आणि इथून आपलं सरळ चालू राहायचं काय राहायचं काय अरे दोघं कुठं राहिले यार खूप स्लो चालतो मी तरी मान थोडा स्लो चालतो ना व्ह्यू बघा व्ह्यूची मजा घ्या तुम्ही व्ह्यूची मजा घ्या. काय संध्याकाळी सनसेट वगैरे असते जरी बघायला पाहिजे होते असं मजा आहे बघ नागपूरमध्ये मला रास होते ना एवढी दिसत नाही बरोबर नाही टेन्शन नाही वाकडा तर या रस्त्यातून ना गाडी स्लो नाही कारण की ना कुत्रे वगैरे मध्ये येतात मस्त आपली आणि माकडं पण यायची बघा रस्त्याकडे असेल व्ह्यू बघा व्ह्यू इज्जत तुम्हाला इज्जत तर काय आपण दर लोकेशनला इज्जत म्हणजे संडेला म्हणजे संडेला तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही बघितलं असाल किती गर्दी असते आणि किती नाही त्याला म्हणजे बाईक राईडला एवढं गर्दी असते की
वाटतं फ्री सांगून जाणं म्हणजे कसं आहे काम कसं आहे काम 25 आहे ना डायरेक्ट 25 का 26 25 का 26 25 का 26 काही काहीतरी काम चालू आहे 2 मिनिटं आधी तर दिसलंच नव्हतं काय चालू आहे नक्की काय नाही काही झोपड्यापासून चालू आहे मित्रांनो इथं बघू शकतो तुम्ही ठीक आहे ते शेतीसाठी घेतो आणि त्या आयशावीला आता तुम्हाला आयशा विल्याचं पण लोकेशन समजलं असेल आयशा विल्याचं कहाणी काय आहे काय नाही तर आयशा विल्यामध्ये आपण फेरफटका तर आपलं होईतच आता रात्री दिवसा कधी ना कधी आपलं फेरफटका होईतच राहतो आयशा विला काय टेन्शन नाही आयशा विला आपला La 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 पेट्रोल वगैरे टाकूया कारण की गाडीत पेट्रोल नाही आपल्या गाडीत तर पेट्रोल नाही तर गाडी जाणार कशी हे मेन मुद्दा आहे गाडीत पेट्रोल टाकूया la 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 तर भेटतो तुम्हाला पेट्रोल टाकल्यानंतर जरा पेट्रोल वगैरे टाकू फ्रेश वगैरे हो आणि मग भेटूया कारण की फ्रेश तर झालेलं आहे तसं पण पेट्रोल टाकूया आणि फ्रेश होऊया थोडा तर ठीक आहे भेटतो तुम्हाला पेट्रोल वगैरे टाकून झाल्यानंतर फायनली पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे निघायचं तर बघा कुठं जायचं हा हा तू बोलतोच पेट्रोल पंपावरनं तर 24 ॲक्युरेट नसतं तर 24 जास्त असतं की तुम्हाला तर माहिती आहे रोडची कंडिशन वगैरे सगळं पकडून किती किलोमीटर होतं तर आपण 30 किलोमीटर पकडूया तर आता आपल्या डिस्प्लेमध्ये किती आलेत 6583 तर आपण बघूया आता किती किलोमीटरमध्ये जाते गाडी पवना लेकला आता गाडी चालवायला जरा मजा येते कारण की सर्वच कॉलेजचं मोठं पडतं बाकी पुढे झालं जरा मजा येते नाही तर मगाशी खूप बोर व्हायचं होतं कारण की गाडी सोपं कॉलेज होता निघत असं 20-30 मी चाललं होतं पण मजा येते मला आता मजा येते तरी चालवायला एवढं 70-80ची गाडी मला क्रूज केलं ना गाडी तर फील होतं की आपण रायडिंग करतो तरी भारी वाटतं ना गाडी आपल्या हे कधी येईल आपल्या शहरीमध्ये कधी आहे कुठं राहिलो आपण यार रिवर्स आ रहा है क्या मामाने पार रस्ते काढून ठेवला तुम्ही पार रस्त्याचं ना वाटत लागले रस्ता अजून ठेवला कुमार रिसॉर्ट आणि आपल्या गाडी दोघांची गाडी आपण स्लोच जाऊया म्हणजे आपल्याला असं लोकेशन माहिती आहे आपण खूप दिवसांत होतो गाडी A4 आपल्याला तिथे A3 दिसलं ते आता A4 दिसली आता A5 A6 असे दिसायला पाहिजेत मग इन्सिडेंटली तर खूप चांगलं होईल A4 A3 A4 असं काही दिसलं ना तर डायरेक्ट पट्टी वाटत मी स्वतः ब्लॉगची एडिटिंग करतो जेव्हा पाहिजे एडिट करतो पोस्ट करतो एडिट करतो पोस्ट करतो
ब्रिज आता मित्रांनो आपल्याला थोडा ऑफ रोड आहे रस्त्याचा थोड्या धुलीतून जायला लागतंय. धूल कायची धूल धूल इज्जत आहे टेम्पोवाल्याला भाई फुल इज्जत. इज्जत देगा ना ब्रिज वाल्याला. भाई कसा ब्रिज आहे इथून खालून ॲक्च्युली बसून नाही भाई आपण फुल इज्जत आहे. भारी लोकेशन वाटते बघायला. फॉर्च्युनर भाई गाडी आहे ना लेजेंडरी आहे डायरेक्ट फॉर्च्युनर. मला तर खूप आवडते फॉर्च्युनर. बघा लाईट पेटली बघा. जसं ब्रेक मारतो तसं लाईट पेटते. जसं ब्रेक मारतो तसं लाईट पेटते. हे भाई बादा कोण होते ते भाई काय समजत एवढी भारी गाडी घेतली. डायनोसॉर बघा इज्जत आहे का डायनोसॉरला. डायनोसॉर भाई इज्जत आहे ना डायनोसॉरला. दिसते बंगलेच बंगले आहेत रे. एक बी घर छोटा दिसत नाही मला. खूप पैसेवालीच माणसं राहत वाटतं इथं. लोकेशन तर डायरेक्ट चिम्मेश्वर आहे पण बंगले पण डायरेक्ट नावाचे त्यांचे. भरपूर इज्जत आहे भाई. खूप गारगार वातावरण दिसतं. गार वातावरण आहे मित्रांनो. इथं कधी काम चालू आहे त्यामुळे इथं पाणी आहे बघा. वरती आहे ना काहीतरी काम चालू आहे इथं पाणी का. हा काय बघा लोकेशन बघा कसं आहे. दोन्ही डोंगर मधून रस्ता भारी ना डायरेक्ट. कशा लोकेशनला आले कमेंटमध्ये सांगा नक्कीच भाई. काय असं लोकेशन वाटतं तुम्हाला. लोकेशन बघा लोकेशन सनसेट आणि डॅम भाई डायरेक्ट चिपलिपी जिप्पा भाई डायरेक्ट नाग आठवत रे यार. हे अजून पण नाग आठवते. डोंगर वगैरे आहेत ना हे काय सांगू तुम्हाला. मला असं आलं आता कधी लोकेशनला पोहोचतोय भाई. आला आला फायनली 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 आय एम देअर ब्रो. बघा लोकेशन बघा लोकेशन बघा लोकेशन भाई. लोकेशनला इज्जत आहे का नाही. लोकेशनला इज्जत आहे का नाही. तरनिया आलो रे फायनली पोहोचलो रे. म्हणजे इथं लोक राहत असतील आणि जे येत असतील ना भाई त्यांना काय फील होत असेल ना. मी आता जे फील होतं ना मला मी सांगू शकत नाही एक्सप्रेस करू शकत नाही एवढे फिलिंग तुमच्यासोबत. किंवा आतून जे फिलिंग होतं ना मला मी ज्या लोकेशनला आलो आता तर काही कमेंट नक्की त्या कमेंटमध्ये आहे. पण नक्की कमेंटमध्ये हे पण सांगा तुम्ही आलेत का नाही. आणि जर नसेल आले ना तर तुम्हाला पूर्ण रस्ता दाखवला असेल मी लोकेशन सांगितलं असेल तर नक्कीच या तुम्ही या लोकेशनला. भाई इज्जत आहे भाई इज्जत आहे. लोकेशनला तर इज्जत आहे. डोंगरावरती गाडी खाली आणि बाजूला समुद्र. समुद्र म्हणजे डॅम. डॅम आणि समुद्र. डॅम म्हणजे समुद्र. समुद्र म्हणजे डॅम. चिपलिपी जिप्पा काय काय फुल चिम्मेश्वर लोकेशन आहे रे. कसं आहे दादा भाई दादा कसं आहे. इज्जत पाहिजे का नाही. भाई नक्की रस्ता कुठून आहे. किल्ला आहे वाटतं काय काय सुने
लोकेशन बघू द्या आपल्याला, सगळीकडे फिरायचं आहे आपल्याला. तुमचं प्रेम काही तुमचा सपोर्ट राहू दे, आपण सगळीकडे फिरू. आपला ड्रीम एकच आहे भाई, लद्दाख जायचं, जम्मू काश्मीर लद्दाख मस्त फिरून यायचं. डोकेश भाई नाही भाई मी नाही. म्हणजे इथं फुल सुविधा, सगळी सुविधा इथं. इज्जत तर आहे भाई, फुल इज्जत आहे आपल्याकडनं, तर सल्यूट आहे भाई. ये ऐसा जाएगा, ये ऐसा ऐसा ऐसा. हा भाई वास आणि जो हवा, वातावरण आहे ना, डायरेक्ट पप्पी चुम्मा आहे, डायरेक्ट चुम्मा गडगम्मा, चुम्मा गडगम्मा. डायरेक्ट कसं लोकेशन आलो रे. पार्टी लोकेशन भारीच होता. हा लढवल्यात. तर तुम्हाला लोकेशन दाखवा आपण इथून. अजून पुढं आपल्याला जायचं आहे. तुम्ही लोकेशन चेक करा. हे लोकेशन कसं आहे लोकेशन. तिथून फुल डॅम सुटतो. बाबा बघा तिथून भाई पाणी सुटतो या डॅममधनं. आणि बघा हा डॅम कसं आहे भाई. डॅम कसा आहे, इज्जत आहे का नाही. आणि जो पाणी वगैरे कसं चाललं बघा तिथून. तसं आता डॅममध्येच पाणी येतं तिथून. तसा फुल डॅम पाण्यानेच भरलेला आहे. इज्जत आहे लोकेशनला, तर इज्जत आहे भाई. दिलं असं तर भाई लय भारी झालं असतं काम. तिथून ना कसं गाववाल्यांना काय भारी आहे ना, तिथून तसं डॅममधनं पाणी निघतोय आणि तिथून तसं भाई पाणी चाललं आहे आणि रस्ता पण डॅमच डायरेक्ट नाद वाटतोय. कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो कसं आहे लोकेशन. आता तर आपल्याला अजून 2-3 किलोमीटर पुढं जायचं आहे. आणि आपल्या गाड्या बघा अशा लावल्यात आपण. दोन्ही भाई एक्स्ट्रीम आहेत. अजून 2-3 आहे एक्स्ट्रीम, पण ते येते नाही, जरा कामात बिझी आहेत त्यांनी, म्हणजे नाही का. आता काम वगैरे बघून सगळं करावं लागतं. तर काम वगैरे करणं इम्पॉर्टंट आहे ना. सगळं काम नाही केलं तर पैसे कुठून येतील. पैसे नाही आले तर घर कुठून चाललं. घर नाही चाललं तर मग आपल्याला जर घराचा सोडा, जर पैसे नाही आले आपल्याकडं तर आपलं पेट्रोल कसं राहणार. आणि पेट्रोल नाही भेटला तर आपण फिरणार कसं. ते मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना भाई. बाकी काय आहे. म्हणून भाई कामं करा, सगळं करा आणि मस्त फिरा. माझा तर हाच बंद आहे. फुल मजा येते भाई. गाडी चालवायला तर एवढी मजा येते ना. मग करणला विचार लोकेशन कसं आहे. करण लोकेशन कसं आहे. पाखरं लागले तिथं अंगाला. पाखरू इशा घ्यायचा नाही. गाडी सांगा कशी आहे. गाडी सांगा. गाडी धुवायला लागेल भाई. फुल माखले वगैरे फुल चिखल झालं गाडीला. बाकीचं ठीक आहे पण एक होडी पण आहे मोठी पडलेली. गाईज आपण अशा काही लोकेशनला आलेलो आहे. तर डॅम आपल्या समोर आहे पण आपण कन्फर्म नाही आहे की इथून आहे का इथून आहे. तर करण तर बोलतो इथून आहे असा. तर तो लोकेशन बघून आला होता. लोक येते बघा कशी ऑफ रोडिंग करतो बघा. बघा
कसं आहे काम, कसं आहे, कसं आहे, कसं आहे, कुठून आहे? ठीक आहे चल. भाई रस्ता फुल डेंजर आहे, फुल ऑफ रोड आहे भाई, फुल ऑफ रोड. अरे तेव्हा ती स्कूटी तिथून येते, तेव्हा तिथून आहे का? तो विमान बघा, विमान बघा, दिसते का विमान? अजून नसेल दिसत तर. तेव्हा ती कार पण गेली तिथून. कुठून आहे नक्की करण? मग इथून आहे का? ही गाडीसाठी बघा किती हे करावं लागतं बघा. हो होय होय होय. हे ऑफ रोडिंग, ऑफ रोडिंग, ऑफ रोडिंग किंग. झंका चकार. हायवेला कुठून कुठून गाडी काढायला लागते. वगैरे सगळे तिथून जातात का काय सीन आहे? कुठून रस्ता नक्की? काय सीन? इधर जाना है पवना लेक में. एंट्री 30 रुपये एक बाइक का. हेलो भाई, जब उधर घुराए आप भी रुक रहे थे, फिर भी भाग रहे हैं. खरे पैसे तिथं? मग चला तिकडून जाऊ. मस्त होईल का कसं आहे? गाडी जायला आपली चालत चला लावा गाडी. चल तिथं गाडी लावू. मग गाडी जाणार ना असं रस्ता नाही येतो. म्हणून बोलवलं या साईडला चला. याच्या एंट्री बाईकचे 30 रुपये आणि कारचे किती काय माहीत. तर बघूया किती आहेत काय पैसे. ऑनलाइन कर दे भाई स्कैन में दे. अरे कब्बा इस करना है क्या? इसका कितना है कार का? कार का 100. इतना महंगा? इधर लगाने का फिर अंदर ले जाने का हो गया. नीचे पहले ही नीचे अच्छे पैसे छाप रहे रे तुम लोग. चांगले पैसे छापतायत. 30 रुपये बाईक, काही 100 रुपये कार. काय लॉजिकच नाही याला. कारण मला आता तिथून उतरू आपण म्हणून तिथून दोघं त्या धाशीतून उतरला असतो भाई. काय सीन नाही, लोकेशन पण नाही दे. ठीक आहे, आता पैसे वगैरे भरलेत आपल्या जायचं वैभवातानी म्हणून चालायचं आता काय. फुल ऑफ रोडिंग आहे भाई. नक्की इकडून आहे का? इकडून आहे. पार्किंग पार्किंग आहे. तिथून आलो असं करणं बरं बोललं. ते बोट वगैरे तुटलेली तर ते बाईक वगैरे तर गेली आतमध्ये.
इथून पार्किंग आहे, तिथून पार्किंग आहे. बघूया आता काय नक्की सीन आहे भाई. बघा इथं पार्किंगला तर लावायला जागा आहे. तर पार्किंग इथं दिलेली आहे मित्रांनो, अशा काही लोकेशनला. ते पार्किंग असते भाई आता पे पार्किंग 30 रुपये दिलेत भाई, 60 रुपये आपण. कोण काय बोलल काय? लय मस्ती. इकडून नव्हतं जायचं तुम्हाला. करण बोलत होतं ते बरोबर होतं, तिकडून आलं पाहिजे होतं आपण. हा गेलो इथे मी, हा ते येऊन गेलो. हा ना. इकडे नाही. हे देवा परमेश्वर. हे देवा परमेश्वरा. तर मित्रांनो कॅम्पिंग साईड बघा कसली भारी इथं. पण सगळं पैसे नाही आहे, काही स्वस्तात नाही आहे. बघा तिथं कॅम्प सगळीकडे कॅम्प आहे भाई. चला आपल्याला तिकडे खाली जायचे. तर काय आपण फायनली लेकला आलेलो आहे, काट कसर करून. हे बघा सनसेट बघा, लेक बघा, आणि इथं बदकं फुल पाण्याचं थंड पाण्याची मजा घेतात. असं चालू ना, कपल आहे ना वाटतंय, कोणी सांगा. आणि तिथं ते दोघं पाण्यात मजा घेतात. ते बघा फुल मजा आहे दिसते. आणि इथं ह्याचं काम चालू वाटतं म्हणजे नाही का, फुल तिथं फोटो वगैरे काढून तिथं कॅम्पिंग वगैरे म्हणजे बोटिंग वगैरे सगळं तिकडं. सगळे थांबले बघा कसे, बोटिंग वगैरे सगळं तिथं. आपण काय बोटिंग वगैरे नाही करणार, आपण व्ह्यूची मजा घेऊ फक्त. धक्का काहीच. पाणी काय क्लिअर पाणी आहे. काय कसला गाणे लावलं रे दादा, फुल फोटो वगैरे काढायला आलाय. हेलो गाइस, कैसे हो? सब मजे में. कहाँ से आए हो? आई गेस आई एम फ्रॉम सूरत, सूरत. गुजरात. इधर इधर है पावर वेडिंग शूट के लिए आए. प्री वेडिंग शूट के, इधर प्री वेडिंग शूट है क्या आज? यस, खाली ओके. बोटिंग के लिए यहाँ पे आए. अच्छा, तो ऑल द बेस्ट आपको. थैंक यू. का बघा काय भारी वाटतं ना बदका. जवळच आलाय. हे बघा 2 ब्लॅक 2 व्हाईट इज्जत आहे. आणि हे बघा बोटिंग वगैरे चालू आहे सगळं. बोटिंग, एक बोट तर पार तिकडं गेले बघा. दिसत असेल तर कमेंटमध्ये सांगा. दिसते भाई. बघा तिथं गेले भाई फुल. तर आता आपण फोटो वगैरे काढूया इथं. यार त्यांची व्हिडिओ कशी होती? डुबुक वरती आले होते का? आपल्या राजाचा आता फोटो काढूया. राजा तर फोटो वगैरे काढू मस्त. सनसेट कसला भारी वाटतो रे इथं. तर सनसेट रिअल. फोटो घ्या ना तू. ठीक आहे, जरा फोटो वगैरे काढूया आणि मग भेटतो तुम्हाला. मित्रांनो व्ह्यू बघा सनसेट वरती, आणि पाण्यात रिफ्लेक्ट बघा कसला भारी होतं पाण्यात. बघा कसलं नाद वाटतं यार. पाण्यात रिफ्लेक्ट बघा कसं होतंय. कसला भारी लोकेशन आहे ना. कारण चिप्पेरी चिप्पी काळीगली चिप्पी. रुद्बा गेला तरी चालेल, पण माच गेला ना पाहिजे. कसं आहे कसली चालले खरं ती बोट बघ कसली चालले भाई. इंजिन आपल्या गाडी लावायचं का? इंजिन गाडी लावलं कसली चाललं भाई. इज्जत आहे रे यार, करायचं एकदा सगळं ट्राय भाई. पाण्यात टाकू मोबाईल. इज्जत आहे का पाण्याला? बघा इज्जत आहे का पाण्यातलं? दिसते काय? दिसते काय? इज्जत आहे पाण्याला, इज्जत आहे. नुसता पाठी लावलं. फटक घे. गाणी वाले लागले ना पण. तर गाईज फायनली आपलं सनसेट वगैरे गेलेलं, फोटो वगैरे काढून झालेलं. आणि रॉकेट बघा, रॉकेट दिसतोय काय? पकडायला पकडलाय.
तर ठीक आहे आपण ब्लॉग इथं एंड करतो. आपल्या मोबाईलला चार्जिंग राहिलेली नाहीये. हे फोटो काढून चार्जिंग अगदी संपून टाकले. एवढे फोटो 100 फोटो काढले 100. पण पहिला माझा नंबर. हा कसं आहे यायलाच लागतंय. नाद करतेस नाच काय करते काय यायलाच लागतंय. हॉटेल वागेश्री हॉटेल वागेश्री. चला फायनली निघतोय मित्रांनो आपण इथून. तर ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आपल्या फोनला चार्जिंग राहिलेली नाहीये. तर ठीक आहे बघूया पुढं आपण ब्लॉग इथे करू. त्यांना ब्लॉग आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करा. आणि एकदा लोकेशन बघा कशी आहे. लोकेशन सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा लोकेशन कशी आहे. चिपी चिपी काळी चिपी हेल्मेट इथं ठेवलेले आहेत. चला निघूया. तर फायनली आपण इथून निघतोय आणि ब्लॉग इथं एंड करतोय कारण की मोबाईलला पण 20% चार्जिंग राहिली. 20 फक्त 20. तर आता तर कॉल वगैरे तर येतीलच त्याच्यामुळे जरा शांतता घ्यायला लागेल विश्रांती. तर निघतोय फायनली आपण इथून. लोकेशन जर विजिट करायचं असेल तर नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला पुन्हा लोकेशनची हे देईल डिस्क्रिप्शनमध्ये सांगाल. तर ठीक आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ज्यांना ब्लॉग आवडला असेल त्यांनी लाईक कमेंट सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.